माझं असं एक मत आहे की आज भारताला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष झालेले आहेत. पण अजूनही एक लाजिरवाणी गोष्ट आहे की बाबा अजूनही पाण्यासाठी संघर्ष हा चालूच आहे. हा पाण्याचा संघर्ष आमच्या वाणी गावामध्ये आज 1,05,00,000चा प्रोजेक्ट मंजूर झालेला असून तो फक्त कागदोपत्री राबवला गेला आहे आणि त्याच्यातून कुठल्याही प्रकारचं अजून आतापर्यंत पाणी हे आम्हाला मिळालेलं नाही. तर मी असं एक या ठिकाणी माझी एक खंत व्यक्त करतो की बाबा मी एक हँडिकॅप व्यक्ती, मी अपंग व्यक्ती, आज मला डोळ्यानं 75% मी अपंग आहे, मला कुठल्याही प्रकारचं दिसत नाही, तरी पण मला ही सायकल घेऊन पाण्यासाठी पायपीट करावं लागते. 1.5 किलोमीटरवर आमची विहीर आहे. पाणी भरण्यासाठी पिण्याचं पाणी आम्हाला 1.5 किलोमीटरवर आणावं लागतं. तर इथून मला 1.5 किलोमीटर ही सायकल घेऊन पाण्याला जावं लागतं आणि त्या ठिकाणी पवऱ्याने शिंदून पाणी काढावं लागतं आणि मग मला पाणी घेऊन ते माझ्या घरच्या वापरासाठी घेऊन यावं लागतं. तर ही खूप दुर्दैवी बाब आहे. आत्तापर्यंतच्या इतिहासात असं कधी झालं नाही. बाबासाहेबांनी एकदा पाण्यासाठी संघर्ष केला होता 14 तळा, पण त्यांनी त्यावेळेसचा संघर्ष आणि आताचा संघर्ष याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. त्यांनी संघर्ष केला होता 1927 साली आणि आता आम्हाला संघर्ष करावा लागतो 2026 साली. म्हणजे तब्बल आता 100 वर्ष उलटूनही अजून पाण्याचा संघर्ष आम्हाला करावा लागत आहे. तर माझी एवढी प्रशासनाला विनंती आहे की आपण याचा जाब या लोकांना, भ्रष्टाचारी लोकांना विचारला पाहिजे आणि आम्हाला पाणी हे मिळालंच पाहिजे. आम्हाला पाणी मिळालंच पाहिजे. आम्हाला पाणी मिळालंच पाहिजे. आम्हाला पाणी मिळालंच पाहिजे.